प्रियानो, एक तरुण मुलगा होता. तो सर्वसाधारण तरुण नव्हता. तो अतिशय तरबेज असा तरुण होता. त्याने जेथे जन्म घेतला तेथून जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास त्याने करून उच्च शिक्षण प्राप्त करायचं आहे, उच्च स्थानामध्ये पोहोचायचं आहे हा उद्देश बाळगून त्याने उच्च शिक्षणासाठी जवळपास 31 दिवसांचा प्रवास केला. 31 दिवसाचा प्रवास पूर्ण करून तो जाऊन त्या शहरामध्ये शिकला. त्याने ज्या विषयात शिक्षण घेतलं होतं किंवा त्याच्या विश्वासाविषयी किंवा मग त्याच्या आस्थेच्या शिक्षणाबाबतीत जर कोणी प्रश्न केला तर त्या प्रश्नांचे उत्तर तो मिनिटात देत असायचा. तो एवढा अधिक ज्ञानी बनला. आणि त्याच वेळेला त्याच्या प्रांतामध्ये काही लोक ख्रिस्ताची सेवा करत आहे असं त्याने पाहिलं. माहिती नाही का त्या तरुणाला ख्रिस्ती लोक अजिबात पटत नव्हते. तुम्ही हे पाहिलं आहे का? काही लोकांना माहिती नाही पण ख्रिस्ती लोकांचा खूप वीट येतो. ते ख्रिस्ती लोकांची निंदा करतात. ते ख्रिस्ताला विरोध करत असतात. याचं कारण काय आहे विचारलं तर ते कारण सांगत नाहीत. तुम्ही ख्रिस्ताचा विरोध नेमका का करता असं विचारलं तर कारण सांगत नाहीत. माहिती नाही का हा तरुण ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लोकांना खूप छळू लागला, खूप त्रास देऊ लागला. त्यांच्याशी तो वादविवाद करू लागला, त्यांच्याशी भांडण करू लागला व अनेकदा त्यांना मारू लागला. निर्दयपणे त्यांची हत्या करू लागला. तो छळ करण्यासाठी मागे पाहत नव्हता, मारण्यासाठी मागे पाहत नव्हता आणि एवढेच नाही तर जर जमले तर तो मारून देखील टाकत होता. तो अतिशय निर्दयतेने दुष्टपणे त्या लोकांशी वागू लागला. त्याच्याकडे पाहिलं तर तेथील ख्रिस्ती लोकांना खूप दहशत बसायची. आपण त्याच्या नजरेत अजिबात सापडायचं नाही असं स्वतःला वाचवत होते. स्त्रिया असोत की पुरुष, खास करून जे सेवक आहेत ते त्याच्या नजरेत पडत नव्हते, कारण तो क्रूरपणे वागत होता. असं जेव्हा तो ख्रिस्ती लोकांचा विरोध करू लागला, छळ करू लागला, त्यांना यातना देऊ लागला, अशा काळामध्ये त्यांनी निश्चित प्रार्थना केली असेल, देवा, तो मनुष्य आम्हाला छळत आहे, आम्हाला सतावत आहे, कोणतंही कारण नसताना हल्ले करत आहे व तो मनुष्य आम्हाला धरून तुरुंगामध्ये टाकून देत आहे. देवा, त्या निर्दय व्यक्तीत जर परिवर्तन आलं तेव्हा आम्ही शांतीने जीवन जगू शकू. अशा प्रकारे तेथील ख्रिस्ती लोकांनी निश्चित प्रार्थना केली असेल. निर्दयपणे तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता. त्या काळामध्ये त्यांच्या प्रार्थनेला यश आलं व अद्भुतरित्या क्रूरपणे दुष्टपणे वागणारा हा तरुण एके दिवशी बदलून गेला. तो एवढा बदलला की तो स्वतःच ख्रिस्ताची घोषणा करू लागला. आणि विचित्र गोष्ट अशी होती की या तरुणात बदल झाल्यानंतर हे ख्रिस्ती लोक देखील त्याच्यात खरंच परिवर्तन झालं आहे हा विश्वास ठेवण्यास घाबरत होते. हा आम्हाला पकडण्यासाठी, आम्हाला मारण्यासाठी, आमचे सिक्रेट जाणून घेण्यासाठी परिवर्तन झाल्यासारखं नाटक हा करत आहे. हा कसा बदलू शकतो? तो कसा बदलू शकणार आहे? विश्वास ठेवू नका, भरोसा नाहीये. तेथील सर्व सेवकांनी देखील मिळून एक मीटिंग घेतली. काय तुम्हाला खरंच वाटतं का त्याचं मन परिवर्तन झालं आहे? हे तर अगदी खोटं वाटत आहे. त्याच्यामध्ये बदल झाला आहे असं तुम्हाला वाटत आहे का? विश्वास ठेवू नका. कोणाला माहिती परिवर्तन झालं आहे असं, किंवा खरंच बदललो आहे हे दाखवून आमच्यात शिरून आम्ही काय बोलत आहोत हे समजून घेण्यासाठी व सर्व ऐकून तो अचानक येऊन आमच्यावर हल्ला करेल यामुळे तुम्ही त्याला आपल्या मध्ये शिरू देऊ नका. अशा प्रकारे तेथील सर्व सेवकांनी एक ठराव पास केला. त्याने ख्रिस्ती लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला येऊ देत नव्हते. जर ख्रिस्ती सेवकांकडे जाऊन, अहो ऐका, माझं परिवर्तन झालं आहे, हे खोटं नाही, मी बदललो आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवा, असं बोलल्यावर सेवक देखील विश्वास ठेवत नव्हते. ठीक आहे, ख्रिस्ती लोकांना सोडून द्या, सेवकांना सोडून द्या, पण नाश पावणारे बरेचसे लोक आहेत. माझ्या नातेमधील आणि माझ्या धर्माचे लोक बरेचसे आहेत. कमीत कमी मी त्यांना तरी सुवार्ता सांगू शकेल असं म्हणून त्याने सेवकांना आणि ख्रिस्ती लोकांना सोडून देऊन आपल्या लोकांमध्ये तो गेला. ख्रिस्त येशू हाच खरा
परमेश्वर आहे, त्याने पापी मानवावर जीवापाड प्रेम केला आहे, तुम्ही विश्वास ठेवा, असा प्रचार केल्यावर त्या लोकांनी याला मारण्याचा प्रयत्न केला. काय तू काय सांगत आहेस? हे काय बोलत आहेस तू? काल परवापर्यंत तू ख्रिस्ती लोकांवर हल्ला केलास, त्यांना मारहाण केलीस, त्यांचा छळ केला, त्यांना तुरुंगामध्ये डांबलंस, त्यांना कैद करून त्यांच्यावर खटले भरल्यानंतर आता तू येऊन तू त्या लोकांसारखा ख्रिस्ती येशूवर विश्वास कसा ठेवू लागला आहेस? आणि येऊन तू त्याची सुवार्थ आम्हाला सांगत आहेस का? गप्प रहा. त्या ख्रिस्ताबद्दल घोषणा केलीस तर आम्ही तुला जीवे मारू, असा त्यांनी इशारा दिला. तरी तो मुलगा थांबला नाही. एकीकडे ख्रिस्ती लोक त्याच्या परिवर्तनावर विश्वास ठेवत नव्हते, सेवकही त्याच्या परिवर्तनाचा स्वीकार करत नव्हते. चला आपल्या लोकांना जाऊन सुवार्ता सांगावी असा विचार करून जेव्हा तो तरुण गेला तेव्हा त्यांनीही त्याला स्वीकारलं नाही. परंतु तरी देखील माझ्या जीवनामध्ये जे विशेष तारण मला मिळालेलं आहे, माझ्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन घडून आलेलं आहे, ते अनेक लोकांना समजावं या उद्देशाने तो आपल्या लोकांकडे गेला. आपला जीव धोक्यात घालून त्यांना सुवार्ता मी सांगणार आहे या उद्देशाने त्याने सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न केला. तर प्रियांनो, त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा लक्षात आलं, हे ख्रिस्ती लोक माझा स्वीकार करत नाहीयेत, सेवक देखील मला स्वीकारत नाहीयेत, माझे लोक देखील माझा स्वीकार करत नाही आणि ते वरून मला मारू पाहत आहेत. मग काय उपयोग आहे? यांच्यामध्ये राहून मला काय मिळणार आहे? काय उपयोग आहे? मी माझ्या गावी निघून जातो असं म्हणून ज्या शहरात तो शिक्षणासाठी आलेला होता त्या शहराला त्याने सोडून देऊन पुन्हा 31 दिवसांचा प्रवास करून तो आपल्या घरी निघून गेला. 1 वर्ष होऊन गेलं, 2 वर्ष होऊन गेले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष होऊन गेले. पण एक दिवस एक व्यक्ती बाहेर येऊन उभा राहिला. हॅलो, घरामध्ये कोणी आहे का? येथे कोणी शाऊल नावाचा मनुष्य राहत आहे का? त्याला हाक मारली. तेव्हा लगेच शाऊल बाहेर आला. तेव्हा समोर बर्नबा उभा होता. बर्नबा, बर्नबा, हो मित्रा, अरे मीच आहे. काय झालं? काय झालं? तू माझा शोध करत येतपर्यंत आला आहेस? हो शौला, मी तुलाच भेटण्यास आलो आहे. अंतुखियात खूप चांगलं कार्य चाललेलं आहे. तिथे सुवार्तेची घोषणा केल्या जात आहे. बऱ्याच लोकांचं तारण झालेलं आहे. तेथे एका मंडळीची स्थापना झालेली आहे. ती मंडळी कशी आहे ते पाहण्यास मला पाठवलं होतं. त्या मंडळीकडे पाहण्यासाठीच मी शौला इकडे आलो. अंतुखियात आलो तेव्हा मला असं वाटलं, तार्स तर जवळच आहे ना, तार्स तर जवळच आहे. तू कसा आहेस हे पाहण्याच्या उद्देशाने मी तुझा शोध करत आलो. शौला, तू कसा आहेस? कसा असणार आहे? 10 वर्षांपासून काय करावं समजत नसल्याने मी हताश आणि निराश होऊन गेलेलो आहे. देवाकरिता जगावं ही आशा तर मला आहे, पण माझ्यावर तर कोणी विश्वासच ठेवत नाही. यामुळे तर मी येथेच राहत आहे. जेवढं करता येईल तेवढं करतो. काही लोकांना मी सुवार्ता सांगत आहे. माहिती नाही का परमेश्वराने मला असं या परीक्षेत ठेवलं आहे, मला समजत नाहीये. बर्नबा, मला काय करायचं तेच समजत नाहीये. बर्नबा म्हणाला असेल, हे बरं आहे शौला, तुझं काय करायचं समजत नाही बोलत आहेस. तुझ्यासारख्या आवेशी व्यक्तीने, तुझ्यासारख्या उत्साही व्यक्तीने जिवंत परमेश्वरासाठी आवेशाने जगलं पाहिजे. चल, आपण दोघे मिळून सेवा करूया. आपण दोघेही मिळून सेवा करूया. चल शौला. हे बोलून पौलाला बर्नबाने अंतुकिया शहरामध्ये घेऊन आला. जेव्हा त्याला त्या शहरात आणलं तेव्हा त्या शहरातील सर्व लोक पौलाला आणि बर्नबाला सोबत पाहून ते खूप आनंदी झाले. पौल अतिशय अद्भुतरित्या वचनाची घोषणा करू लागला. अद्भुतरित्या तो सुवार्ता सांगू लागला आणि त्याचप्रमाणे बर्नबा मंडळीचं पुढारपण करू लागला. या दोघांचं सेवा कार्य पाहून अंतुखिया येथील मंडळी आणि तेथील सर्व वडील जन आश्चर्यचकित झाले, आनंदी झाले. मग अशा वेळेमध्ये पवित्र आत्म्याने काय सांगितलं माहीत आहे? बर्नबा व पौल याला सुवार्तेच्या कार्यासाठी मी निवडून घेतला आहे. यासाठी यांना सुवार्तेची घोषणा करण्यासाठी, मंडळ्या स्थापण्यासाठी तुम्ही पाठवून द्या, असं सांगितल्यावर
पौल व बर्नबा या दोघांनी मिळून बऱ्याचशा स्थानांमध्ये जाऊन सुवार्तेची घोषणा केली, मंडळांची स्थापना केली. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही कदाचित म्हणाल, पास्टर हे काय आहे, आम्ही कधी ऐकलं नाही. हे असे संदेश तुम्ही आम्हाला का सांगत आहात, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण आहे. काय आहे कारण? आत्म्याच्या फळांमध्ये पहिलं आहे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता. आता काय चालू आहे? चांगुलपणा. प्रेषितांची कृत्य 11वा अध्याय 21 वचनापासून मी वाचत आहे. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्या बरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्या विषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्नबाला अंतुखियास पाठवले. तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला, कारण त्याने त्या सर्वांना बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. हा कसा मनुष्य होता? चांगला मनुष्य होता. याचा अर्थ काय आहे? तो चांगला आहे. हा कोण होता? चांगला मनुष्य होता. बर्नबा चांगला मनुष्य होता. तो चांगला मनुष्य होता. तो दयाळू होता. चांगला मनुष्य कसा असतो माहीत आहे? जो स्वतःविषयी नाही तर दुसऱ्याविषयी देखील विचार करतो. अहो, त्याचं मन फार चांगलं आहे. असं आपण कोणाविषयी बोलत असतो? अहो, तो खूप चांगला मनुष्य आहे. एखाद्याच्या जीवनात अडचण आली तर लगेच तो मदत करतो. तो खूप चांगला आहे. तो चांगला माणूस आहे. याचा अर्थ काय माहीत आहे? चांगल्या मनाचा मनुष्य. जेव्हा आपल्या मध्ये पवित्र आत्मा वास करत असतो, तेव्हा त्या देवाचे फळं आपल्यात दिसून येतात. ज्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा वास करत असतो, त्या व्यक्तीमध्ये दिसून येणारे फळं कोणते आहेत? पहिला आहे प्रीती. पत्नीला मारहाण करणारा व्यक्ती प्रेम करणारा नाहीये. पतीला नरक दाखवणारी स्त्री ही प्रेम करणारी पत्नी नाहीये. आई वडिलांना रडवणारे मुलं किंवा मुली, त्यांनी देवाच्या आत्म्याला प्राप्त केलेलं नाहीये. भांडण करणारी जी सून आहे, सासूला छळणारी जी सून आहे, ती आत्मा प्राप्त केलेली नाही. जर तुम्हाला देवाचा आत्मा प्राप्त झाला आहे तर जो स्वभाव तुमच्यात दिसून येईल तो म्हणजे प्रेम आहे. व दुसरं, तुम्ही आनंदाने जीवन जगाल. तिसरं, तुम्ही शांती प्रस्थापित करून राहाल. चौथं, तुम्ही सहनशीलतेने जगाल. पाचवं, ममता दाखवून तुम्ही जगाल. सहावं, चांगुलपणा दाखवत तुम्ही जगाल. जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत असेल तर त्या पवित्र आत्म्याचा स्वभाव तुमच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येईल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ऐकत आहात का? एकेकाळी आपण पापी होतो, पण देवाने आपल्याला वचन दिलं आहे की मी तुमचं पापी हृदय दूर करेल आणि तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल असं हृदय तुम्हाला देईन. तुम्ही माझ्या आज्ञांचं आणि नियमांचं पालन करू लागाल असं मन मी तुम्हाला देईल. तुम्हाला स्वतः होऊन माझ्या अधीन राहता येत नाही, यामुळे माझा आत्मा मी तुम्हाला देऊ करेल व तुम्ही माझ्या अधीन व्हाल. किती अद्भुत आहे ना प्रियांनो. जर आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर आपण चांगुलपणा दाखवत राहू. यरुशलेममध्ये असणारे ख्रिस्ती लोक जेव्हा घाबरून गेले, पौलाचं तारण झालं आहे हा विश्वास ठेवला नाही. एकीकडे ख्रिस्ती लोकांनी त्याला स्वीकारलं नाही व दुसरीकडे देवाच्या सेवकांनी त्याला स्वीकारलं नाही आणि तिसरीकडे त्याच्या लोकांनीही त्याचा स्वीकार केला नाही. व जेव्हा त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा पौल काहीच करू शकला नाही व शेवटी तो तार्स नामक आपल्या गावी निघून गेला. पण एक चांगला मनुष्य कोण होता? चांगला व्यक्ती. त्याचं नाव सांगा. बर्नबा. तो चांगला मनुष्य का होता? 11वा अध्याय 24वे वचन पहा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने पूर्ण होता. सर्वात प्रथम काय होतं? हे आहे, तुम्हाला चांगला व्यक्ती बनायचं आहे तर
तुमच्यामध्ये प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता असली पाहिजे, तर तुमचं हृदय पवित्र आत्म्याने भरलेलं असलं पाहिजे. हे विसरू नका. त्याचं हृदय पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होतं. यामुळे तो चांगुलपणा दाखवू शकला. त्याच्या आसपासचे लोक पौलाच्या प्रती कुठे ना कुठे विरोध करत होते, परंतु बर्नबा मात्र चांगला मनुष्य होता आणि त्या चांगल्या व्यक्तीने जेव्हा तो अंतुखियामध्ये गेला, सर्व विचार करत होते त्या व्यक्तीचं आपल्याला काय घेणं आहे. पण बर्नबाने काय विचार केला? आपण नाही तर मग कोण पाहणार? मी नाही तर दुसरं कोण काळजी घेणार आहे? मी नाही तर कोण त्याला प्रोत्साहन देईल? मी नाही तर कोण त्याला आधार देईल? मी नाही तर कोण त्याला प्रेरित करेल? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, स्वार्थी व्यक्ती मला काय करायचं असं बोलतो, व निस्वार्थ व्यक्ती मी नाही तर मग दुसरं कोण करणार असं बोलतो. चांगुलपणात निस्वार्थ असतो, चांगला मनुष्य असं बर्नबाविषयी येथे लिहिलेलं आहे ना. प्रियांनो, तुम्हाला आठवतं का, एक तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन म्हणाला, अहो उत्तम गुरुजी. असं म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? केवळ देवच उत्तम आहे. तुम्ही एक चांगले व्यक्ती बनून राहायचं आहे, वाईट लोक बनून राहायचं नाहीये. तुम्ही वाईट पती, वाईट पत्नी, वाईट आई वडील असे बनून राहायचं नाहीये. एक वाईट कर्मचारी बनून तुम्ही राहायचं नाहीये. वाईट विद्यार्थी बनून तुम्ही जगायचं नाहीये. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ऐकत आहात? तुम्ही आणि मी एक चांगला व्यक्ती बनून जगायचं आहे. चांगला मनुष्य म्हणजे कोण आहे ते येणाऱ्या काळात आपण पाहणार आहोत. परंतु आज एका चांगल्या व्यक्तीत असणारा चांगला स्वभाव व गुण सांगू का? एक चांगला मनुष्य स्वतःविषयी विचार न करता समोरील व्यक्तीविषयी विचार करतो. बस एवढंच. एका चांगल्या मनुष्यामध्ये दिसून येणारा चांगला स्वभाव कोणता आहे सांगा? सांगायचं आहे तर सिंपल आहे. तो स्वतःविषयी विचार न करता समोरील व्यक्तीबद्दल विचार करतो. हाच चांगुलपणा आहे. देवाचे सेवक साधू सुंदरसिंग तिबेत येथे बर्फाळ डोंगरामध्ये जेव्हा प्रवास करत चालले होते, ते आपल्या एका सोबत्यासोबत प्रवास करत होते. त्यांचा प्रवास चाललेला असताना बर्फाचं वादळ त्या ठिकाणामध्ये उठलं. त्या बर्फाच्या वादळात पुढे जाणं फार अवघड झालं. तरी देखील पुढे पुढे पाऊल टाकत साधू सुंदरसिंग आणि त्यांचे सोबती जीव मुठीमध्ये घेऊन अतिशय सावधगिरीने एकमेकांचे हात पकडून पुढे चालले होते. कदाचित घसरून दरीत पडू नये असा धोकादायक प्रवास करत असताना साधू सुंदरसिंग यांच्या समोर एक व्यक्ती खाली पडलेला दिसून आला. त्यांनी त्याला पाहिलं. ती थंडी सहन न झाल्याने एक व्यक्ती तिथे पडला होता. बर्फाने झाकत चालला होता. तो मरणार होता. आता यांचीच परिस्थिती चांगली नव्हती. हे लोकच आपला जीव मुठीत घेऊन एक एक पाऊल टाकत पुढे चालले होते. अशा त्या वेळेत साधू सुंदरसिंग आपल्या त्या सोबत्याला म्हणाले, पहा, आपण याला वाचवलं पाहिजे. आपण याला वाचूया. तू मदत कर. अशा प्रकारे साधू सुंदरसिंग बोलले. कारण माहीत आहे, साधू सुंदरसिंग हे एक चांगले व्यक्ती होते. कोण होते? चांगले व्यक्ती होते. चांगला स्वभाव बाळगून होते. तेव्हा त्यांचा तो सोबती काय बोलला माहीत आहे? सुंदरसिंग, हे काय बोलत आहात? आपण स्वतः जीव मुठीमध्ये घेऊन एकमेकांचा हात पकडून कसं तरी पुढे जात आहोत. आता तुम्ही म्हणता याला उचलून आपण घेऊन जाऊ. हे आपल्याला कसं जमेल? कृपया याला येथेच राहू द्या. तो आता त्याच्या मरणाने मरून जाईल. पण त्याच्यासाठी आपण का मरायचं? हा स्वार्थ आहे. साधारणपणे अशा स्वार्थामध्येच आमच्यात अनेकशे लोक जगत आहेत. अरे हे काय, तू असं का बोलत आहेस? हा व्यक्ती आपल्या समोर मरत असताना याचं रक्षण न करता, त्याला न वाचवता आपण कसे जाऊ शकतो? हे चांगलं असं मन आहे. तेव्हा स्वार्थाने भरलेला तो सोबती बोलला, सुंदर, हे पहा, जर तुम्हाला त्याला वाचवायचं आहे तर तुम्हीही तुमच्या मरणाने मरा. पण तुमच्यासोबत राहिलो तर मलाही मरण येईल. मी माझा जात आहे. असं बोलून तो निघून गेला. पण साधू सुंदरसिंग यांनी
त्या पडलेल्या व्यक्तीकडे पाहून याला मी सोडून कसा निघून जाऊ शकतो हा विचार करून त्यांनी त्या पडलेल्या व्यक्तीला उचलून घेतलं व आपल्या खांद्यावरती टाकलं व खांद्यावर घेऊन त्या बर्फाळ डोंगरांमधून त्या वाटेने एक एक पाऊल पुढे टाकत ते जाऊ लागले. तिथे असं घडत असतं की त्या बर्फाच्या वादळांमुळे अनेक लोक सर्व शरीर थंड पडल्याने श्वास सोडून देत असतात. परंतु इकडे काय घडलं माहीत आहे? त्यांनी आपल्या खांद्यावर त्या पडलेल्या व्यक्तीला उचलून घेतल्यामुळे साधू सुंदर सिंग यांच्या नकळतपणेच त्यांच्या शरीरात काय निर्माण झालं? ऊर्जा उत्पन्न झाली व त्यामुळे जो वर खांद्यावर होता त्यालाही ऊर्जा मिळाली आणि जे उचलून घेऊन जात होते त्यांना देखील त्याच्यामुळे ऊब आली. त्या भयंकर थंडीमध्ये पडलेल्या त्या व्यक्तीला साधू सुंदर सिंग यांनी उचलून घेतल्यामुळे साधू सुंदर सिंग यांच्या शरीराला ऊब मिळाली. मग काही अंतर पार केल्यानंतर त्या मार्गाला पुढे एक व्यक्ती पडलेला होता. आणखी एक व्यक्ती पडलेला होता. अरे, बिचारा कोणीतरी रस्त्यात पडलेला आहे, या भयंकर थंडीमध्ये कोणीतरी पडलेला आहे असा विचार करून जाऊन त्या पडलेल्या व्यक्तीकडे पाहिलं तर तो पडलेलाच नव्हता, तर तो व्यक्ती मरून गेलेला होता. तो व्यक्ती देठ झालेला होता. मरून गेला असं म्हणून जेव्हा त्यांनी बारकाईने जाऊन पाहिलं तर जो मरून गेला तो दुसरा कोणी नाही प्रियांनो. तुम्हाला मरायचं असेल तर मरा असं बोलून जो पुढे निघून गेला होता ना, तो होता. बर्फाच्या त्या भयंकर थंड वाऱ्यांमुळे तो मनुष्य पुढे जाऊ शकला नाही. तो तेथेच कोसळला व मरून गेला. मी जगलो म्हणजे बस आहे असं ज्याने ठरवलं तो मरून गेला. पण हा व्यक्ती वाचला पाहिजे असा विचार ज्या व्यक्तीने केला तो स्वतः वाचला व ज्याला त्याने उचलून नेलं त्यालाही तो व्यक्ती वाचवू शकला. तुमच्या काय लक्षात आलं आहे सांगा? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, स्वार्थ मरण घेऊन येत असतो, परंतु निस्वार्थ जीवनच मानवतेला जीवन देत असतं, मनुष्यांना जगू देत असतं. जर तुमच्यामध्ये ख्रिस्त असेल तर तुम्ही स्वतःसारखी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कराल. मी चांगला राहिलो म्हणजे बस आहे विचार करणारा त्याने आपले प्राण गमावले. पण माझ्या समोर मरणारा वाचला पाहिजे हा विचार ज्याने केला त्याने स्वतःला वाचवलं व त्या समोरच्या व्यक्तीलाही तो वाचवू शकला. मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही स्वार्थीपणाचं जीवन जगून आपल्या मरणाने तुम्ही मरू इच्छित आहात किंवा मग निस्वार्थ असं जीवन जगून मरत असणाऱ्यांना जीवन देणार आहात? ते तुमच्या हातात आहे. जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करत असेल तर तुम्ही चांगले व्यक्ती बनून जीवन जगाल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो ऐका, बर्नबा हा एक चांगला मनुष्य होता. तो चांगला होता याचं कारण काय आहे? कारण तो पवित्र आत्म्याने भरलेला होता. पवित्र आत्म्याने भरलेला तो चांगला मनुष्य बर्नबा कुठेतरी दूर तार्स नामक एका शहरात जाऊन निराश आणि हताश होऊन गेलेल्या त्या शौलाकडे जाऊन त्याने त्याच्याशी चर्चा करून त्याला प्रोत्साहन दिलं व आपल्यासोबत घेऊन आला व त्याला सेवेकार्यात उपयोगात आणलं. यामुळे आज सांगा, रोमकरास लिहिलेले पत्र, करिंथकरास लिहिलेले पत्र, गलतीकरास लिहिलेले पत्र, इफिसकरास लिहिलेले पत्र, फिलिप्पीकरास लिहिलेले पत्र, कलेसेकरास लिहिलेले पत्र, थेसलोनिकाकरास लिहिलेले पत्र, तिमोथेला तिताला लिहिलेले पत्र, हे सर्व पत्र कोणी लिहिलेत प्रियांनो? आपण पाहतो नवीन करारामध्ये जे 27 पुस्तकं आहेत, जवळपास त्यातील अर्धे पुस्तकं लिहून काढून अद्भुत अशा या नवीन कराराच्या पुस्तकांमध्ये सर्वात अधिक जे पुस्तकं आहेत ते कोणी दिलेत माहीत आहे? सांगा. एका चांगल्या मनुष्याने आपला चांगुलपणा दाखवून ज्याला प्रोत्साहन दिलं तो एक अद्भुत असा सेवक कोण आहे? प्रेषित पौल. त्याच प्रेषित पौलाचं मला काय करायचं आहे? सर्व ख्रिस्ती लोक त्याला स्वीकारत नाहीत, सेवक लोक त्याला दूर करत आहेत. मी कशाला त्याच्याकडे जाऊ? मी का विनाकारण जाऊन त्याच्याशी ओळख वाढवू व सेवेमध्ये घेऊन येऊ असा विचार केला असता तर पौल कधीही एवढा महान व्यक्ती बनू शकला नसता. चांगुलपणा हा नेहमीच निस्वार्थ असतो. प्रिय भावांनो व बहिणींनो, पुन्हा आपल्याला या पृथ्वीवरती येण्याची संधी आहे का? आहे? नाही आहे.
यामुळे देवाचे सेवक जॉन वेस्ली काय बोलले माहीत आहे? मी जर कोणाशी चांगलं बोलू शकेल असं जर काही आहे तर, मी करू शकेल असं चांगलं काम जर कोणतं असेल तर, जर मी कोणाला प्रोत्साहन देऊ शकत असेल तर, जर मी कोणाला पुढे नेऊ शकत असेल तर, जर मी कोणाची काळजी घेऊ शकेल तर, कोणाला जर मी मदत करू शकेल तर, ते मी या भूतलावरच करू शकेल, कारण त्या स्वर्गामध्ये ते करण्याची संधी मला मिळणार नाही व असणार नाही. या भूतलावर असतानाच जे चांगलं कार्य मी करू शकतो ते मी केलं पाहिजे. ही पृथ्वी पेरणी करण्याचं स्थान आहे व ते स्वर्ग पिकाची कापणी करण्याची जागा आहे. किती लोक हे सिरियसली घेणार आहेत? जर कोणालाही मला मदत करता आली तर परमेश्वर देवा, निस्वार्थपणे मदत करता येईल असं चांगलं मन तू आम्हाला दे देवा. अशी प्रार्थना करणारे आपल्यात कोणी तयार आहेत का? तर चला प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर देवा, पवित्र आत्म्याच्या फळांत एक आहे चांगुलपणा. तो चांगुलपणा परमेश्वरा, बर्नबाने तो चांगुलपणा दाखवला. जवळपास 10 वर्षांपासून तार्स या ठिकाणी जाऊन मी सेवा कोठे करू, कोठे जाऊन सेवा करू, कोणामध्ये जाऊन सेवा करू हे न समजल्याने निराश आणि हताश झालेल्या, व्याकुळ झालेल्या पौलाकडे बर्नबा गेला. त्याच्यावर प्रेम करून, एवढ्या दूरचा प्रवास करून, त्याच्याशी चर्चा करून, त्याला प्रेमाने प्रोत्साहन देऊन सेवा कार्य करण्याची एक संधी त्याने त्याला दिली. देवा, तो किती अद्भुत आत्मिक व्यक्ती होता. तो एक चांगला व्यक्ती होता, चांगला मनुष्य होता. देवा, असंच मन तू मला दे, आम्हाला दे. देवा, या भूतलावरती कोणाचं चांगलं करू शकतो असं काही असेल तर सहाय्य करण्यासाठी चांगलं मन तू आम्हाला दे. चांगला मनुष्य स्वतःबद्दल विचार करत नाही, तर चांगला मनुष्य समोरील व्यक्तीचं भलं करण्याविषयी विचार करतो. येशू, तू स्वतःचाच विचार केला नाहीस, स्वतःच्या प्राणाबद्दल विचार केला नाहीस, तर आमच्याबद्दल विचार केलास. यामुळेच तू आपला प्राण देऊन तू आमचं रक्षण केलंस. येशू, तू उत्तम मेंढपाळ आहेस. तुझे मुलं म्हणून तुझा चांगुलपणा दाखवण्यासाठी आमचं सहाय्य कर. चांगुलपणा दाखवून चांगल्या व्यक्तीप्रमाणे जीवन जगण्याची कृपा तू आम्हाला दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन. शालोम. कल्वरी टेम्पलमध्ये स्वागत आहे. येशूने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. तुमच्या प्रार्थनेच्या गरजेनुसार तुमच्याकरिता प्रार्थना करण्यासाठी डॉक्टर पी सतीश कुमार यांच्याद्वारे प्रेयर टॉवरची महत्त्वपूर्ण सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आपण कोणत्याही प्रांताचे किंवा कोणत्याही भाषेचे असाल, आपण आम्हास संपर्क करावा. आपल्यासाठी प्रार्थना करण्यास 24 तास प्रार्थना योद्धे हे तयार आहेत. 5000पेक्षाही अधिक लोक प्रत्येक दिवशी प्रार्थनेसाठी आम्हास संपर्क करत असतात. देवाचे सेवक आणि प्रार्थना योद्धे यांच्याद्वारे प्रार्थना केली जात आहे. मंडळीमध्ये उपवास करून प्रार्थना करण्यात येत आहे आणि देव अद्भुत असे कार्य घडवत आहे. खाली देण्यात आलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करावा व आपल्या समस्यांकरिता आमच्या सोबत मिळून आपण प्रार्थना करा व देवाचे आशीर्वाद मिळवा. आपल्या प्रार्थनेसाठी कृपया आपण या नंबरवर संपर्क करावा. प्रार्थनेकरता नंबर 9100800888. आमचा पत्ता कल्वरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.